कमलाकर दादा निरगुडे यांना आपण विनंती करूयात की त्यांचं देखील व्यासपीठावरती स्वागत करावं. सर्व मान्यवरांच्या हस्ते खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती स्वागत केलं जाते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आदरणीय अंबोबामा पारधी सदस्य केवाळे यांचं स्वागत करतील कमलाकर दादा निरगुडा यांना आपण विनंती करूयात की त्यांचं देखील प्रेमल शाल पुष्पगुच्छ आणि एक सन्मानित चिन्ह देऊन त्यांचं देखील स्वागत करावं. त्यानंतर पंचांना विनंती करतो की आपण स्पर्धेला सुरुवात करा. आदरणीय लक्ष्मण पारधी साहेब आपणास देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन आमचं सन्मानित स्वीकारावं. आदरणीय अण्णाशेठ बंडू पालकर माजी सरपंच केवाळे यांच्या हस्ते लक्ष्मण पारधी यांचं स्वागत केलं जाते. चला पंचांचा इशारा आलाय. गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज आपण पाहतोय दिलीप शेपळेचा. दिलीपचा पहिलाच बॉल या स्पर्धेतील आपण पाहिला तर खराब रीतीने सुरुवात केली आणि एक्स्ट्रा धाव अव्वंतर धाव इथे खर्च केली. गोलंदाज दिलीपनं एका धावाने इथे मात्र संघाचं खातं ओपन झालंय. श्री गणेश झालाय धुंद्रे फणसवाडी या टीमचं. विनंती करूया तो मान्यवरांना आपण व्यासपीठावरती स्थान व्हायचंय. जाऊया स्पर्धेकडे. यावेळीचा बॉल आपण पाहिला तर ऑफकटर त्याचा पुरेपूर वापर केलाय आणि चांगला फटका पाहायला मिळाला. इथे आपण पाहिलं चिथ्याच्या चपळाईने 2 धावा देखील पूर्ण केल्या. 2 धाव्यांच्या मदतीने टोटल स्कोर आपण पाहिला तर 3 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. इथून चांगली सुरुवात झाली धुंद्रे फणसवाडी टीमची. फलंदाज आपण पाहिला हरिश्चंद्र आणि मंगेश सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. इथे आणखीन एक हॅप ट्रॅकर हुक केलाय. बॉल चाललाय मिड ऑफला. तिथे शतरक्षक नसणारे. गॅप खूप मोठे असणारे. बॉल जाईल 1 बाउन्स सीमा पार. या स्पर्धेतील आमदार चषकातील हा पहिला चौकार. डीजे इथे मात्र चांगला समाचार दिलीपच्या गोलंदाजीवर. हरिश्चंद्र चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतो. यावेळेस लॉफ्ट करत असताना बॉलला फेकून दिलाय मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून. बॉल जाईल सीमा पार. धडाकेबाज हात येतोय हरिश्चंद्र बॅट मध्ये षटकार. डीजे काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं होतं की पहिला बॉल फेकल्यानंतर कुठेतरी कमबॅकिंग गोलंदाजी होईल परंतु त्यानंतर आक्रमकता पाहायला मिळते. हरिश्चंद्रच्या बॅट बद्दल एक चौकार त्यानंतर षटकार ठोकलाय. दिलीपला मात्र प्रश्न चिन्हामध्ये यावं लागलं या मार्क वरती. इथे मात्र आणखीन एक बिग हिट. बॉल फेकून दिलाय जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय हरिश्चंद्रच्या बॅट बद्दल. फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या सदावनच्या मदतीने टोटल स्कोर आपण पाहिला तर 19 आकडेवरती. वैयक्तिक 18 धावांवर बॅटिंग करतोय हरिश्चंद्र. चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमध्ये आणखीन एक हुक केलाय. बॉल फटका हवेमध्ये फटका फसलाय आणि तिथे शतरक्षण पोहोचणार आणि इथे पहिला गडी बाद होईल धुंद्रे फणसवाडी टीमचा. हरिश्चंद्र बॅक टू डगआउट. डीजे
इथे मात्र पहिला घडी घात केलाय दिलीप या गोलंदाजानं आणि खऱ्या अर्थाने त्याच्या बॅट बद्दल आपण पाहिले तर 2 षटकार 1 चौकार आला होता. वैयक्तिक तो चांगली फटकेबाजी करत होता. 18 धावांवरती तो बाद झालाय. परंतु इथे दिलीपने कुठेतरी व्हेरिएशनचं वापरलं आणि फलंदाजाला बाद करण्यात त्याला देखील यश मिळालं. पहिला धक्का मिळाला धुंद्रे फणसवाडी टीमला. हरिचंद्र त्यानंतर नौका फलंदाज नंबर 3 वरती बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. कैलास 19 धावा धावफटलावर लागले गेल्यात. दिलीप मात्र महागडे षटक फेकत असताना बॉल आणखीन एक वेगानं फेकलाय. तिथे मात्र पंचाचा इशारा आलाय. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण विचार केला तर टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 19-1 बाद. अशी ही सध्याची स्थिती धुंद्रे फणसवाडी टीमची. डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकवली गेली. यावेळेस पहिल्या षटकाचा खेळ संपला. पिबनचं पहिलं षटक संपल्यानंतर 19 धावा धावफटलावर लागले गेले धुंद्रे फणसवाडी टीमची. एक गडी त्याने जरूर गमावला परंतु चांगला टार्गेट सेट केलाय. यावेळेस दुसरे षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय संदीप. चांगली फटकेबाजी हरद्रीच्या बॅट मध्ये होत होती परंतु तिथे त्याला कुठेतरी शांत ठेवण्याचं काम दिलीप या गोलंदाजानं केलं. तिथून मात्र आता मात्र दबाव आलाय. एवढेचा बॉल खोला टाकला होता खोदून काढला. ऑनसाइडला फटका क्षेत्ररक्षण तिथे असणार आहे. ते थोडंसं गचा क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा नक्कीच मिळेल धुंद्रे फणसवाडी टीमला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि इथून एक धाव वाचवणं इथून कमबॅकिंग षटक फेकावं लागेल संदीप या गोलंदाजाला. पहिला सामना आपल्या भेटीत झालाय. आपण पहिला तर एका साईडला वाघेर सी आणि धुंद्रे फणसवाडी या दोन संघांमध्ये चांगली लढत. पहिलं षटक फेकलं त्यानंतर थोडंसं मागडे षटक दिलीप या गोलंदाजानं. यावेळेस संदीप फुलटॉस बॉल तिथे मात्र फटका फसलाय परंतु नो मॅच लँड मध्ये चंदू आदळलाय. क्षेत्ररक्षण तिथे असणारे उचलणार फेकणार. आणखीन 2 धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज चांगला तालमेल. या 2 धावाच्या मदतीने आपण पाहिलं तर टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. यावेळेस डावखुरी हाताचा फलंदाज मंगेश स्ट्राईक ऑन. म्हटलं जातं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये डावखुरी हाताचा फलंदाज घातक. यावेळेसचा पहा एष्ट्यांचा वेदानं दांडी गुळ केली. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. बॅक टू पवेलियन मंगेश डीजे. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रामदास, ज्याच्यावरती आता मात्र चांगली जबाबदारी सोपवली आहे संघ नायकांना. स्कोरबोर्डचा विचार केला तर अद्यापर्यंत 23 धावा जमा केल्या धुंद्रे फणसवाडी टीमनं 2 गड्याच्या मोबदल्यात. सध्याच्या स्थितीमध्ये पाहिलं तर चांगल्या रणनीतीमध्ये तो संघ चाललाय आणि तिथून मात्र गोलंदाज कमबॅक करतोय. पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या. एक महागडे षटक P1चं षटक म्हटलं तर 19 ते 20 धावा येणं हे देखील गरजेचं होतं आणि 30 फटकेबाजी पहिल्या ओव्हरमध्ये झाली. तिथून मात्र संदीपनं कमबॅक केलाय. दुसरं षटक फेकत असताना एक विकेट त्याने मिळवलाय आणि चांगला धावसंख्या इथे मात्र जखडून ठेवली आहे. 10-12 पावलांचा रनअप पंचांच्या डावी एसटीकडनं गोलंदाजी करतोय. त्यावेळेस आणखीन एक फुलटॉस लोवर फुलटॉस आपण पहिला मिड ऑफला शतरक्षक असणारे उचलणार फेकणार. चांगले शतरक्षण झालंय. इथे मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागेल. इथून फक्त चांगली स्थिती आणली संदीप या गोलंदाजानं. वाघेरा सी टीम वरती चांगला गोलंदाजी तो करतोय या ओव्हर मध्ये. एका धावेच्या मदतीने आपण पाहिला तर टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती.
यावेळेचा बॉल फुल टॉस फाईन लेग रिझन मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक असणार आहे. इथे देखील एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली. कमबॅक केलं या गोलंदाजांना. चांगली गोलंदाजी ओव्हर मध्ये पाहायला मिळते. इथून आणखीन प्रयत्न करावे लागेल. या ओव्हर मधील अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. चांगली फटकेबाजी देखील पाहायला मिळते. एका साईडला पण पाहिलं तर कैलास आणि रामदास. एवढीचा बॉल पंचांचा इशारा आलाय. हा नो चेंडू फेकलाय. गोलंदाजी ते मात्र थोडस दडपणात पाहायला मिळतोय आणि फ्रीड देखील असणार आहे. म्हणजे फलंदाजाकडे एक ग्रीन सिग्नल मोठा फटका लगावण्याची आणि त्याचा वापर देखील करावा लागेल फलंदाजाला. गोलंदाजावर थोडस दडपण देखील पाहायला मिळतंय. कमबॅकिंग षटक फेकत होता परंतु इथे थोडस चुकी केली. अव्वंतर चेंडू फेकलाय. नो चेंडू फेकलाय आणि नो चेंडूच्या सहाय्याने इथे मात्र एक फलंदाजाला चांगली संधी दिली आहे. पहा धावपटलावर धाबा लागल्या. अद्यापर्यंत आपण पाहिलं धुंद्रे फणसवाडी टीमची 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेचा फ्रीडचा बॉल खोलात टाकला होता, त्यावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु तिथे 30 डिग्री क्षेत्ररक्षणाने चेंडू अडवलाय आणि इथे एक सिंगल मिळेल. पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक दुसरा संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर दफलकाचा विचार केला तर 27 आकड्यावरती जाऊन पोहोचली. अजूनही विचार केला तर 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल धुंद्रे फणसवाडी टीम कडे आणि त्यामध्ये जरी आपण पाहिलं तर 20 ते 25 धावा येणे गरजेचं असेल. चांगला टार्गेट सेट करू शकतो आणि तेच प्रयत्न अद्यापर्यंत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. शेवटच तिसरा षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती मोहनला आपण पाहतोय. इथून चांगला 12 बॉल मध्ये अद्यापर्यंत आपण विचार केला धुंद्रे फणसवाडी टीमला चांगला टार्गेट सेट केलाय. अजूनही 12 बॉलचा खेळ त्याच्याकडे शिल्लक असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती मोहन सज्ज झालाय. मोहनचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती एष्ट्यांचा वेध. एष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. फलंदाज बाद होईल आणखीन एक. रामदास बॅक टू डगआउट. डीजे पहा इथून मात्र थोडस प्रेशर आणि दबाव निर्माण झालाय धुंद्रे फणसवाडी टीम वरती. ज्या पद्धतीने हरिचंद्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता असं वाटलं होती की 60 ते 65 ते धावा या संघ टार्गेट सेट करेल परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने हरिचंद्र बाद झाला तिथून मात्र दडपणानं प्रेशर पाहायला मिळतंय. पहिल्याच बॉल वरती इथे मात्र विकेट मिळवले मोहन या गोलंदाजानं आणि इथून मात्र चांगला कमबॅक केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय दत्ता. इथून मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल परंतु गोलंदाजी चांगली होती. यावेळेचा देखील मोठा फटका फसलाय डीप बॅकवर्ड फाईन लेग मध्ये. क्षेत्ररक्षक असणारे आणि त्यांना टिपलाय झेल. गेल्या माघारी परतावं लागेल. विकेट इथे आणखीन एक बाद होईल. दत्ता बॅक टू डगआउट. डीजे मिळवल्यात. हॅट्रिकची संधी त्याला देखील असणार आहे आणि इथून या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक याच्या नावावरती होईल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय ज्याचं नाव आहे सचिन. चांगली गोलंदाजी मोहनच्या माध्यमातून देखील होती. एवढेचा बॉल आणखीन एक खोला टाकला होता तिथे मात्र खोदून काढण्याचं काम
खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. ऑन साइडला आणखीन एक मिसफील्ड आणि इथे म्हटलं जातं क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल जाईल सीमा पार. आले आले चौकार ठोकलाय डीजे. ती मात्र मिसफील्ड पाहायला मिळाली आणि 4 धावांच्या मदतीने बऱ्याच उशिरानंतर खऱ्या अर्थानं दफटलावर धावा आल्यात. त्याच्या मदतीने 31 धावा. इथे पहा हा ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा झाला होता, परंतु तिथे आपण पाहिलं बॅटचा बॉलचा संपर्क नव्हता. डॉट बॉलची सांगता इथे पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी होती तिथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण फंबल पाहायला मिळालं. त्याचा फायदा धुंद्रे फणसवाडी टीमला आणि तिथून मात्र कमबॅकिंग देखील करत असताना पाहायला मिळतोय. अद्यापर्यंत विचार केला मोहन या गोलंदाजानं 4 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्यात, 2 विकेट देखील त्यानं महत्वाच्या मिळवल्यात. सध्याच्या स्थितीला चांगली गोलंदाजी तो करतोय. एवढेच सवाल आणखीन एक कमी गतीने फेकला होता बॅटची इनरेज. पंचांचं बोट आकाशामध्ये. आणखीन एक फलंदाज बाद होईल धुंद्रे फणसवाडी टीमचा. धक्का क्रमांक 6 लागत असताना डीजे. एकतीस दफा दफटलावर लागलेले आहेत. अजूनही शेवटचा बॉल या ओव्हर मधला शिल्लक असणार आहे. पहा इथे आणखीन एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय जयदास. गोलंदाज सज्ज शेवटचा बॉल फेकण्यासाठी. यावेळेचा हाफ ट्रॅकर तिथे मात्र डीप बॅकवर्ड फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षण वेगाने धावतोय, त्याच्याकडनं चुकी होणार नाहीये. तिथपर्यंत आपण पाहिलं तर फलंदाजांना 2 धावा इथे कंप्लीट केल्यात आणि इथे षटक तिसरं देखील संपलंय. 3 षटकाच्या संपल्यानंतर टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. विचार केला तर 33 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय धुंद्रे फणसवाडी टीम. ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या, तिथून मात्र कमबॅक केलाय दोन्ही गोलंदाजांना. शेवटचा षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती युवराज. यावेळचा पहिलाच बॉल बॅटची कडा आणि तिथे मात्र फंबल झालंय. थर्ड मॅन आणि फाईन लेग मधलं क्षेत्ररक्षण. बॉल सरळ मागच्या दिशेने सीमा पार आलाय हा चौकार डीजे. यावेळेस मात्र पहिलाच बॉल वरती चौकार लगावलाय. तिथे मात्र नशिबाचा चौकार देखील म्हटलं जाईल. यावेळेचा बॉल फटका फसलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षण तिथे धावतोय आणि तिथे पहा चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं. इथे मात्र जीवदान मिळालंय फलंदाज जयदासला आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. सॉरी कैलासला आणि इथून 2 धावा कंप्लीट केल्यात. झेलची संधी उडाली होती, परंतु तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल पाहायला मिळालं. 2 धावांचा फायदा मिळाला. एवढ्याचा बॉल आणखीन एका वेगाने फेकलाय, परंतु पंच आमच्याकडे वळतील. हवांतर चेंडू. इथे मात्र एक्स्ट्रा धाव खर्च केली गोलंदाज युवराजनं आणि एका धावाच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती धावा लागल्यात. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 40 धावा. एक चौकार आल्यानंतर कुठेतरी धडपड आली या गोलंदाजावरती. यावेळेचा देखील मोठा फटका, परंतु इथे देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षण तिथे असणार आहे, त्याच्याकडनं देखील चुकी होणार नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद होईल धुंद्रे फणसवाडी टीमचा. चांगली गोलंदाजी होती. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर एक झेलची संधी होती, परंतु तिथे ती मात्र गमावली. त्यानंतर विकेट मिळवली.
पहा आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, ज्याचं नाव आहे धर्मा. आणि इथून मात्र काही चेंडू शिल्लक असतील इनिंग मधले. अद्यापर्यंत धावफलकाचा विचार केला तर टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 40 आकड्यावरती. 6 गड्यांच्या मोबदल्यात थोडासा संकटात सापडलाय, परंतु धावा देखील चांगल्या रचल्यात दुधरी फरसवाडी टीमना. एवढेच धर्मासाठी खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय, तिथे मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षक असणार. एक धाव पूर्ण, दुसरा प्रयत्न, इथे मात्र रनआउटची संधी आणि फलंदाज नक्कीच बाद होईल. छत्रपतीच्या काही संकटात नाही, फलंदाज बाद झाला रनआउटच्या भूमिकेमध्ये. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, गणेश. इथून कमबॅकिंग गोलंदाजी देखील पाहायला मिळते. युवराजच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली, अद्यापर्यंत एक चौकार त्यानं खाल्लाय, परंतु त्यानंतर कमबॅकिंग षटक फेकत असताना पाहायला मिळालंय. एवढ्याच बॉल आणखीन एक धर्मासाठी खोलवर डब्याचा खोदून काढलाय, तिथे मात्र 30 डिग्री सकलमध्ये चेंडू अडवला गेला. एक सिंगल मिळाले, इथे देखील धोक्याची घंटा वाजू शकते, परंतु थोडस कलेक्शन खराबीचं पाहायला मिळालं. आणि इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या मदतीने आणखीन धावफलकीत वाढ होईल. 43 धावा धावफटलावर लागल्यात. चांगला टार्गेट देखील सेट करण्याचा प्रयत्न फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत, परंतु अजून एखादा जरी मोठा फटका आला तर दुधरी फणसवाडी टीम चांगला रन रेट सेट करू शकतो. यावेळीचा बॉल आपण पहिला वेगाने फेकलाय आणि डॉट बॉलची सांगता पंचाचा इशारा आलाय. पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय दुधरी फणसवाडी टीमचा 43 धावा आणि 44 धावांचा लक्ष ठेवलाय वाघेरा सी टीम समोर. चला वाघेरा सी टीम आपला 12 प्रतिनिधी नसणार आहे, त्यामुळे आपल्याला 2 धावांची पेनल्टी स्वीकारावी लागेल. वाघेरा सी टीम आपल्याला 2 धावांची पेनल्टी स्वीकारावी लागेल. खऱ्या अर्थाने आपला 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत नसणार आहे. इथे मात्र आणखीन 2 धावा ऍड केल्या जातील. त्यानंतर स्कोरबोर्ड आपण पाहिला तर 45 धावा आणि 46 धावांचा लक्ष ठेवलंय धुंद्रे फणसवाडी टीमनं. इथे मात्र थोडस 12वा प्रतिनिधी नसणार आहे, त्यामुळे 2 धावांचा पॅनलाइज आपल्याला केलं गेलंय.
चला यापुढचा सामना मी विनंती करतो दोन्ही संघ सुरेश 11 धामोळे आणि एरमाळ या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपण यायचं टॉच विन साठी. सुरेश 11 धामोळे आणि त्यांच्या विपक्ष असणारे एरमाळ प्रकाशचा संघ दोन्ही संघांना विनंती करतो की आपण यायचं टॉच विन साठी. सामन्याला सुरुवात होईल 46 धावांचा एक टार्गेट सेट केलाय दुंद्रे फणसवाडी टीमनं. गोलंदाजी मार्कवरती पहिले स्ट्राइक फेकण्यासाठी हरिचंद्र एवढेचा पहिलाच बॉल थोडसा कमी गतीने फेकले होता. हाफ टॅकर हुक करत असताना चांगला फटका पाहायला मिळाला. इथे मात्र धोक्याची घंटा आणि इथे तू मे फलंदाज बाद होईल. इथे मात्र चुकी करत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळालेत. इथे मात्र दिलीपला परतावं लागेल. थोडीशी चुकी पाहायला मिळाले. पहिला धक्का लागत असताना वागेरा सी टीमला. भात झाला त्यावेळेस तुम्हाला बॅटची इनरेज तिथे पहा थर्ड मॅन आणि फाईन लेगचं क्षेत्ररक्षण बीट झालाय. त्यांना मिस करत असताना बॉल जाईल. हा नशिबाचा चौकार येतोय वागेरा सी टीमला युवराजच्या बॅटमध्ये. इथून मात्र थोडस खराबीचं फंबल पाहायला मिळालं. एक विकेट किपर बीट झाला त्यानंतर थर्ड मॅन फाईन लेगचं क्षेत्ररक्षण तिथून मात्र बॉल सरळ मागच्या दिशेने चौकारासाठी आणि इथून मात्र 4 धावेनं खरेतर स्कोरबोर्ड आपण पाहिला तर 5 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस बॉल आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षण तिथे मात्र धावतोय आणि त्याच्याकडनं झाली चुकी. इथे मात्र झेल ड्रॉप केलाय आणि त्यावरती मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांना. इथे वारंवार चुकी देखील करत असताना पाहायला मिळते. या झेलची किंमत शेवटच्या क्षणी मोजावी लागेल दुंद्रे फणसवाडी टीमला. चला येरमाळ संघाचा संगणक इथे आलाय. सुरेश 11 धामोळी संघाचा संगणक आपण यायचा टॉच साठी. यावेळेस मात्र हरिश्चंद्र गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस बॉल मोठा फटका स्लॉट मध्ये त्याला मात्र फटका इथे फसलाय आणि तिथे इथे मात्र चुकी होणार नाहीये. फलंदाजाला परतावं लागेल. युवराज बॅक टू डगावटीचे. यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय नंबर 4 वरती बॅटिंग करण्यासाठी मोहन मध्ये. इथे मात्र पिबनचा षटक फेकत असताना चांगली गोलंदाजी होती हरिश्चंद्रच्या माध्यमातून. 7 धावा अद्यापर्यंत खर्च केल्या 2 विकेट त्यांना मिळवल्यात. चांगली गोलंदाजी. यावेळेचा मोहनसाठी कमी गतीने फेकला होता. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र फेकून दिलाय आणि इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी होत असताना हरिश्चंद्रच्या माध्यमातून बॅटिंग देखील त्यानं वैयक्तिक आपण पाहिलं तर 18 धावा जमा केल्या 5 बॉल मध्ये. तिथून मात्र त्याला परतावं लागलं. थोडस दडपण देखील पाहायला मिळालं होतं परंतु चांगली फटकेबाजी पहिल्या इनिंग मध्ये झाली. त्यानंतर आणखीन एक बॉल पंच आमच्याकडे वळतील. आउटस्टंप सोडून जाणार हा अवंतर चेंडू फेकलाय. इथे एक्स्ट्रा धाव खर्च केले. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने 8 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. अजून आपण पाहिलं तर सिंगल डिजिट मध्ये धावफलक वागेरा सी टीमचा आणि इथून मात्र फटकेबाजी करावी लागली. लक्ष देखील तेवढं मोठं रचलंय. आणखीन एक मोहन साठी खोलवर टप्प्याचा त्यावरती जम्पिंग डिलिव्हरी पाहायला मिळाले. पंचाचा इशारा आलाय. षटक क्रमांक इथे पहिलं संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 2 गड्याच्या मोबदल्यात.
कारण आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 38 धावांची गरज वाघेरा सी टीमला. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती दुसरा षटक फेकण्यासाठी सचिनला आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट इथे फेकलाय. चांगली सुरुवात त्या गोलंदाजांना देखील केली. इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस बॉल आणखीन एक कमी गतीने फेकला होता आणि तिथे बॅटची कडा आणि विकेट किपरने टिपलाय झेल आणि संपला इथे संदीपचा खेळ. डीजे बागेवर सी टीमला या 2 धावांच्या मदतीने आपण विचार केला तर 10 धावा दफटलावर लागल्यात. यावेळेस आणखीन एक स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु वारंवार सरळ बॅटनं धावा येत होत्या. त्यानंतर आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा झाला होता, परंतु तिथे बीट झालाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी ओव्हरमध्ये संदीप करत असताना धुंद्रे फणसवाडी टीमचा. इथून आणखीन एक डॉट बॉल. ज्या पद्धतीने आपण डॉट बॉल खेळाल तितका प्रेशर निश्चित निर्माण होईल आणि तेच उत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस देखील फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये विकेट किपर त्यामागे धावतोय आणि इथे मात्र झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज बाद होईल वाघेरा सी टीमचा. बॅक टू डगआउट. सी धावांचं लक्ष होतं, परंतु तिथून आता मात्र संकट थोडस अवघड असताना पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनंत. 12 चेंडू 36 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज कैलास. कैलासचा पहिलाच बॉल हुक करत असताना फलंदाज मात्र तिथे आपण पाहिला मोहन. इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण देखील झालं. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न खराब फेकी आणि खराब कलेक्शन पाहायला मिळालं. 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने आणखी दफलकीत वाढ होईल. टोटल स्कोर 12 या आकड्यावरती. अजूनही 11 बॉल 34 धावांची गरज. इथून मात्र बॅटचा स्पेस खोलावा लागेल. मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे वाघेरा सी टीमला आणि ते फटके देखील पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी होतीये धुंद्रे फणसवाडी टीम कडनं. दोन्ही गोलंदाजांनी अवघ्या 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर तिसरा गोलंदाजी मार्कवर कैलास चांगली गोलंदाजी करतोय. इथून मात्र यावेळेचा बॉलला इथे मात्र चांगला फटका आणि जाईल मिड विकेट आणि मिड ऑनच्या मधून सीमा पार. हा येतोय मोहन मध्येच्या बॅट बद्दल षटकार. डीजे
फटका पाहायला मिळाला आणि या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज देखील होती वागेरा टीमला. इथे मात्र वापसी निर्माण करतोय फलंदाज मोहन. इथे गेला मोठा फटका येईल का? बॅट मधून आवाज तितका चांगला पडतो. आणखीन एक खराब क्षेत्ररक्षण आणि तिथून मात्र त्याला मिस करत असताना बॉल जाईल आणखीन एक सीमा पार आलेला हा दमदार चौकार. डीजे इथून मात्र झेल सुटला आणि त्यानंतर बॉल सीमा पार चौकारासाठी. समीकरण सोपं होत असताना पाहायला मिळत आहे. इथे थोडंसं खराबीचं क्षेत्ररक्षण. यावेळी देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. फलंदाज ऑन साइडला फटका क्षेत्ररक्षण तिथे असणार आहे. एक सिंगल मिळाले. दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि इथे चिथ्याच्या चपलाईनं 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. पहा या 2 धावांच्या मदतीने टोटल स्कोर आपण पाहिलं तर 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 8 बॉल आणि 22 धावांची गरज. येणारे ह्या 2 बॉल मध्ये देखील एखादा मोठा फटका एखादा डॉट बॉल. शेवटचा बॉल आहे का? पहिल्या बॉलवर डबल धाव त्यानंतर षटकार त्यानंतर चौकार त्यानंतर डबल 2 चेंडू आहेत अजूनही. थोडीशी चुकी झाली माफी असावी पंचांकडनं देखील. परंतु अजूनही 2 बॉल या ओव्हरमध्ये शिल्लक असतील. 22 धावांची गरज. यावेळेचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आक्रमक करण्याचा प्रयत्न फलंदाज झाला होता परंतु तिथे एक सिंगल मिळाली आणि तिथे देखील स्ट्राईक रोटेट करण्याचं काम देखील पाहायला मिळालं. एक सिंगलच्या साह्यानं अजूनही समीकरण आपण पाहिलं तर 7 बॉल आणि 21 धावांची गरज असणार आहे. शेवटचा बॉल या ओव्हर बदला आणि यावेळेस देखील आक्रमक करण्याचा प्रयत्न फलंदाज आमच्याकडे. मात्र पंचांचा इशारा आलाय की हा अवंतर चेंडू फेकलाय गोलंदाजांना. इथून पहा ज्या पद्धतीने डॉट बॉल आला तर मात्र प्रेशर निर्माण होईल परंतु एखादा मोठा फटका आला तर चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचू शकतो वागेरा सी टीम. परंतु ते प्रयत्न देखील पाहायला मिळत नाहीये. इथून अजूनही शेवटचा बॉल गोलंदाजी मार्फत कैलास अद्यापर्यंत त्यानं चांगली गोलंदाजी केली. शेवटचा बॉल मोठा प्रहार इथे येईल का? गॅप मोठी आहे. बॉल चाललाय मिड विकेट न 1 बाउंड चौकार. शेवटच्या बॉलवर आलाय हा चौकार आणि चौकारच्या सह्यानं आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय. 16 धावांची गरज. तर विनंती असेल आदरणीय राजू पाटील साहेब यांना देखील आपण व्यासपीठावरती येऊन स्थान व्हायचंय. 6 बॉल 16 समीकरण. यावेळेचा पहिलाच बॉल आणि इथे वेग पाहायला मिळालाय गोलंदाजी मार्क वरती. रामदास शेवटचा षटक फेकत असताना निर्णायक षटक फेकण्यासाठी तो दाखल झालाय आणि ज्याच्यावरती खऱ्या संघानं जबाबदारी सोपवली. पहिलाच बॉल इथे डॉट फेकलाय मोहनसाठी. मोहनच्या बॅटमध्ये मागच्या ओव्हरमध्ये एक षटकार चौकार. तिथून मात्र समीकरण थोडंसं सोपं परंतु इथून अजूनही 5 बॉल 16ची गरज. गोलंदाज सज्ज. यावेळेस आणखीन एक चॉप केलाय. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईन्स कडे आणि जाईल सीमा पार. आणखीन एक मोहनच्या बॅटमध्ये आलाय चौकार. कुणी हरायला तयार नाहीये. अजूनही गेम ऑन असणार आहे. सामना अजूनही समांतर स्थितीमध्ये. 4 बॉल आणि 12ची गरज आणि इथून मात्र मोहन चांगली फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. मॅच विनिंगच्या दिशेने तो चाललाय परंतु अजूनही गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर रामदास चांगली गोलंदाजी करतोय. पहिला बॉल त्यानं डॉट फेकला त्यानंतर इथे चौकार खाल्लाय. अजूनही 4 बॉल आणि 12 धाव्यांची गरज.
4 बॉल 12 ची गरज गोलंदाजी मार्गवरती. रामदास तयार होतोय मोहनसाठी. यावेळेचा बॉल लॉप करत असताना गॅप खूप मोठी आहे. बॉल जाय सीमा पार. वन बाउन्स. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार मोहनच्या बॅट मध्ये आलाय. एक षटकारच्या सगळ्यांना तो बॅटिंग करतोय आणि अद्यापर्यंत अजूनही समीकरण आपण पाहिलं तर 3 बॉल आणि 8 धावांची गरज. धडपण आलंय गोलंदाजावरती. यावेळेस आणखीन एक खोला टाकला होता त्यावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न खोदून काढला. एक सिंगल मिळाले. दुसरीचा प्रयत्न होईल का? थोडस गचाळ क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय आणि इथून एक धाव मोजावी लागेल धुंद्रे फणसवाडी टीमला. आणि इथे पहा चित्याच्या चपळाईने 3 धावा देखील कंप्लीट केल्यात. 3 धावांच्या मदतीने समीकरण मात्र सोपं झालंय वाघेरा सी टीम वरती. 2 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. इथून मात्र एखादा डॉट बॉल एखादी सिंगल रन मात्र दोन्ही संघांवर धडपण प्रेशर आणू शकते आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहा सुरेश 11 धामोला संघ आपण आला असेल तर या टॉच विन साठी एरमाल संघाचा खऱ्या अर्थानं संघनायक आमच्याकडे उपस्थित असणारे. आपल्याला शेवटचा पुकार असणारे. इथून जाऊया मॅच मध्ये. अजूनही 2 बॉल 5 धावेची गरज. यावेळेचा बॉल मोठा फटका करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि तिथे डॉट बॉलची संख्या पाहायला मिळाली. इथून मात्र आता मात्र सामना एकतर्फा होत असताना देखील पाहायला मिळेल. परंतु 1 बॉल 5 धावा. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिले 1 बॉल मध्ये 6 धावा असताना देखील षटकार ठोकलाय. त्यानंतर 1 बॉल मध्ये 5 धावा असताना देखील षटकार ठोकलाय आणि तशीच मॅच आपल्याला भेटी झाली आहे. 1 बॉल आणि 5 धावेची गरज. ज्या पद्धतीने मोहन मध्येकडे स्ट्राईक होती ती स्ट्राईक मध्ये स्वतःकडे ठेवणं हे खूप गरजेचं होतं. परंतु ती स्ट्राईक रोटेट झाली. त्यानंतर थोडंसं दडपण पाहायला मिळालंय वाघेरा सी टीम वरती. 1 बॉल आणि 5 धावेची गरज. इथून मोठा फटका खेळावा लागेल. अनंत या फलंदाजाला शेवटचा बॉल आणि यावेळेसचा मोठा फटका येईल का? यस. बॉलला फेकून दिलाय डीप बॅकवर्ड फाईन लेग रिजन मध्ये. बॉल चाललाय सीमा पार. हा येतोय अनंताच्या बॅट मध्ये. विनिंग षटकार डीजे. सेलिब्रेशन पाहायला मिळतंय वाघेरा सी टीमचं आणि गोलंदाज स्वतःवरती नाराज असेल. इथून 16 धावा त्यानं खर्च केल्या. शेवटच्या बॉलवर 5 धावांची करत असताना खऱ्या अर्थानं अनंतानं षटकार ठोकलाय आणि ते सामना विनिंग केलाय. खूप खूप अभिनंदन दोन्ही संघाचं. पहा या मॅचचा हिरो खऱ्या अर्थानं 1 बॉल मध्ये 5 धावांची गरज असताना षटकार ठोकलाय. तो ठरला या मॅचचा हिरो. मॅचचा मॅन ऑफ द मॅच